हॅलो मॅम. हाय. आज तुम्ही किती 3 वाजता आलात ना? हो, कुठून आलात तुम्ही? मी पिंपरीवरून आली. पिंपरीवरनं. आणि सोबत कोण आले? माझी मुलगी. तुम्ही आमची बिर्याणी ब्रँडची सर्व्हिस किती वर्षापासून घेता, म्हणजे किती वेळा घेतली तुम्ही? मी घरी 2 वेळा बोलवलं हां. मसाजसाठी. आज प्रथम पार्लरमध्ये आली. ओके, मग आज पार्लरला येण्याचा उद्देश? आज पार्लरला येण्याचा उद्देश माझ्या पोरीला बरेच काही आयटम करायचे होते. हां पेडिक्युअर वगैरे, हां. म्हणून आले. आणि तुम्हाला हेअरकट? मला हेअरकट करायचं. मी केलेला हेअरकट आवडला का तुम्हाला? खूप छान. म्हणजे एकदम शॉर्ट हेअरच होते, तरी त्यातल्या त्यात तुम्ही सांगितले तेवढेच मी कट केले. हो. मुलीचे हायलाइट्स वगैरे तर झाले. बाकी तुम्ही आज बॉडी मसाज घेतला आणि फेशियल केलं तर, आणि माझ्याकडनं ॲब्रो वगैरे केल्या. तर तुम्हाला कसं, काय फिलिंग होतं? तुमच्या सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा. माझा सर्व्हिस एक्सपिरियन्स जर विचारला तर म्हणजे मी 2 वेळा घरी पण बॉडी मसाजसाठी बोलवलं होतं ना, पण मला पार्लरमधली मसाज आवडली, जास्त आवडली. म्हणजे इथे जी ट्रीटमेंट तिने दिली ती चांगली दिली, चांगली वाटली. इथं कसं काय लाईट वगैरे, कॅन्डल असतं, म्युझिक असतं, वातावरण पण सेम, म्हणजे ते सगळ्या गोष्टी असतात. नाही म्हणजे कसं घरी पण माझ्या सुविधा होतीच. काही असं नव्हतं की बा एकदमच कमी स्पेस असेल म्हणून आपण करावं वगैरे, असं काही अडचण नव्हती. पण तरीही मला असं वाटलं की इथे आल्यावर चांगलं झालं बा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या. व्यवस्थित. ओके, म्हणजे इतर सलूनची पण सर्व्हिस आयडिया असेलच तुम्हाला? नाही, मी इतर सलूनमध्ये म्हणजे मी जास्त गेली तर कधी हबीबमध्येच जात होते. ओके. बाकी मी अशी कुठे गेलेले नाहीये. आणि मसाजसाठी तर माझ्याकडे स्पेशल बाईच असायची तिची. ओके. तिची जशी आता इकडे मिळत नाही, आणि मी इकडे आली ना राहायला पुण्याला, तर उगाच मग कोणाकडनं करून काही अजून दवाखान्यात जाण्यापेक्षा इकडे आली. आणि इकडेच म्हटलं चला आपल्याला 2 वेळचा तिथला अनुभव होता, आज पार्लरमध्ये जावं म्हणून मी इथे आली, मुद्दाम भेटायला आले. ओके. पार्लर कसं वाटलं तुम्हाला? छान, सुंदर आवडलं. जागा असं सगळं चांगलं आहे, फक्त लिफ्ट पाहिजे होती. नाहीतर तुम्ही आल्याच असत्या, तुम्ही बोलल्याप्रमाणे की दर महिन्याला मी येऊन केला असतं. फेशियलचा अनुभव कसा राहिला? चांगला आहे. चांगलं मी केलं? सहसा करत नाही. ओके. म्हणजे क्वचितच, तेही म्हणजे यावेळेस मला माझी मुलगी खूप मागे लागली होती, कर म्हणून मग मी केलं. पण छान आहे अनुभव. ओके, चालेल. येत राहा तुम्ही इथून पुढे पण, आणि अशी छान सर्व्हिस तुम्हाला मिळेल. आणि तुमचं खरंच मला कौतुक वाटलं की म्हणजे या वयात सुद्धा तुम्ही असं खूप ॲक्टिव्ह वाटल्या. म्हणजे जसं आता मी बघितलं की मुलगी नको म्हणत होत्या काही करायला हायलाइट्स वगैरे, पण तुमचंच होतं जाऊ दे आता आलोय ना, 8 वाजले तरी चालतील, पण तू सगळं करूनच घे. कसं तिला करायला नाही मिळत, वेळ नाही मिळत, आणि मग तिच्या मनात जी असलेली इच्छा तशीच राहून जाते ना. मी असं बघितलेलं आहे सहसा की आया ज्या असतात ते असं, अगं राहू दे, कशाला खर्च करतेस, किंवा कशाला ह्या आगाऊच्या पोटाने असं कमावते ना, थोडासा पैसा तिने तिच्यासाठी खर्च केला तर कुठे बिघडून कारण राहिला. आधी मला असं वाटलं अरे म्हणजे या एवढं सांगतात की करून घ्या, आणि त्या उलट म्हणत होते की जाऊ दे आता नको, ते म्हणजे नेक्स्ट टाइम कशासाठी, करेन. आम्हाला लांब पडते ना, थोडं घरी पोचायला उशीर होतो ना, म्हणून मग घरी गेला का घरचे कामं राहतात. ॲब्रो पण चांगलं वाटला ना तुम्हाला? आयब्रो पण चांगलं. खूप हात दुखला काय, म्हणजे असं वाटलं नाही, ॲब्रो नाही. दुखले वगैरे? नाही, म्हणजे हे विशेषच आहे. नाही तर मग मी त्याच्यासाठी करायला नाही पाहत. ॲब्रो सुद्धा चांगलं खूप वाटलं. आग होते डोळ्याची. नाही तसं माझा हात म्हणजे सगळेच म्हणतात की हलका आहे, तर ते तुम्हाला पण जाणवलंच असतं की हळू केलेलं. छान झालं, सगळं छान झालं. फक्त तू आता जिथे कुठे नवीन पार्लर घेशील तिथे लिफ्ट म्हणजे आमच्यासारख्या बायांची सोय होते. नक्की. चालेल. थँक्यू. धन्यवाद.